जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 20 पूर्ण दशक समास 9 सूक्ष्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, मृत्तिका पूजन करावे आणि सवेंचे विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतकरणासी। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात, मातीची मूर्ती करून तिची पूजा करावी आणि परत स्वतःच त्या मूर्तीचे विसर्जन करावे, हे साहजिकच आपल्या अंतकरणाला पटत नाही। देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त नवटे जीवा, याचा विचार पहावा अंतर्यामी। समर्थ म्हणतात, देवाची पूजा करावी आणि नंतर त्याच देवाला टाकून द्यावे, हे जीवाला चांगलं वाटत नाही। म्हणून या संबंधात आपल्या अंतकरणामध्ये विचार करून पहावा। देव करीजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा। समर्थ म्हणतात, देव म्हणजे असा काही पदार्थ नाही की जो निर्माण करता येतो, किंवा देव असाही नाही की त्या देवाला टाकून देता येतो। म्हणून या गोष्टीचा नीट विचार करून पाहिला पाहिजे। देव नाना शरीरे धरतो, धरुनी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा। समर्थ म्हणतात, देव म्हणजेच अंतरात्मा वेगवेगळे शरीरे धारण करतो आणि नंतर मागाहून ती शरीरे सोडून पण देतो, तरी हे करणारा देव आहे तरी कसा, हे विवेकाने ओळखून घ्यावे। नाना साधने निरूपणे, देव शोधाया कारणे, सकळ आपुले अंतकरणे समजले पाहिजे। समर्थ म्हणतात, देवाचा शोध घेण्यासाठी अनेक साधने आहेत, निरूपणे आहेत, पण आपण आपल्या अंतकरणामध्ये सर्व काही समजून घेतलं पाहिजे। ब्रह्मज्ञाचा उपाय समजल्या विना देता नये, पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे। समर्थ म्हणतात, ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देताच येत नाही। तो काही एखादा पदार्थ नाही की ये आणि घेऊन जा असे म्हणता येईल। सगट लोकांचे अंतरीचा भाव, मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे। समर्थ म्हणतात, सर्वांना सरसकट वाटत असतं की मला प्रत्यक्ष देव भेटावा, पण नुसता असा भाव आपल्या अंतकरणात असून भागत नाही। त्यासाठी, त्या देवाची भेट घेण्यासाठी, त्या देवाला ओळखून घेण्यासाठी, त्याचं सामर्थ्य कळून घेण्यासाठी त्या विवेकाचाच वेगळा उपाय आपल्याला करावा लागतो। विचार पाहता तगेना, त्यास देव ऐसे म्हणावे ना, परंतु जन राहेना काय करावे। समर्थ म्हणतात, विचार करून पाहिला असता तो विचार टिकत नाही, त्याला देव असे म्हणता येत नाही, पण लोकांना हे पटत नाही, याला काय करावे। थोर लोक मरोनी जाती, त्यांच्या सुरता करुनी पाहती, तैसीच आहे हेही गती उपासनेची। समर्थ म्हणतात, थोर महात्मे मरून जातात, तेव्हा सामान्य लोक त्यांच्या समाध्या किंवा त्यांच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करतात, कारण सामान्यत लोकांना उपासकाला प्रतीक लागत असते। उपासनेची गती सुद्धा ही अशीच आहे। थोर व्यापार ठाकेना जनी, म्हणून केली रखतवानी, राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैची। समर्थ म्हणतात, एखाद्याने मोठा व्यापार करणे जमत नाही म्हणून शाईचा व्यापार करावा, तर त्या माणसाला राजसंपदा कशी प्राप्त होईल। म्हणून जितुका भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञानी तरी देवाधिदेव पाविजेल कैसा। समर्थ म्हणतात, म्हणून भोळा भाव म्हणजे तो अज्ञानाचा स्वभाव आहे, आणि अज्ञानाने देवाधिदेवाची प्राप्ती कशी होणार। अज्ञानी ज्ञान न माने, ज्ञात्यास अनुमान न माने, म्हणून सिद्धांची एकूणे पावले पाहिजे। समर्थ म्हणतात, अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाही आणि ज्ञानी माणसाला अनुमान मान्य होत नाही, म्हणून साधकाने कधीही सिद्धांताच्याच मार्गाने गेलो पाहिजे। माया सांडून मुळास जावे,
तरी समाधान पावावे, ऐसे न होता भरंगडावे भलतीकडे. समर्थ म्हणतात, माया सांडून मुळाकडे म्हणजेच त्या परब्रह्मापर्यंत गेले तर शाश्वत समाधान आपल्याला प्राप्त होतं. तसं जर केलं नाही तर भलतीकडेच भरकटत जावावं लागतं. माया उल्लंघाया कारणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने. समर्थ म्हणतात, मायेची उल्लंघन करून देवाच्या प्राप्तीसाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात, पण अध्यात्माच्या श्रवणाच्या मार्गानेच, मनन करून निध्यास करून अनुभवाच्या मार्गाने गेल्यानेच त्या भगवंताची प्राप्ती होते. ऐसे न करिता लौकिकी, अवघीच होते चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी ऐसे ओळखावी. समर्थ म्हणतात, असे जर केले नाही तर लौकिक साधनाने देवाची प्राप्ती न होता आपली चुकामुक होते. म्हणून खरी स्थिती आणि खोटी स्थिती नीट ओळखून पाहावी. खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये काही एक. समर्थ म्हणतात, खोट्याच्या वाटेला जाऊ नये, खोट्याची संगती करू नये, खोट्याचा संग्रह जरा सुद्धा कधीच करू नये. खोटे ते खोटेंची खोटे, खऱ्यासी तगेनात बालटे, मन अधोमुख फराटे केले पाहिजे. समर्थ म्हणतात, खोटे ते अखेर खोटेच असते. ते खोटे केसभर सुद्धा खऱ्याची बरोबरी करू शकत नाही. मन हे माईक असल्यामुळे त्याची स्वाभाविक प्रवृत्ती अधोमुख म्हणजे मायेने निर्माण केलेल्या दृश्याकडेच असते. साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला परब्रह्माच्या अभ्यासाकडे, परब्रह्माच्या अनुसंधानाकडे वळवले पाहिजे. अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ काही फावे, नाना प्रकारीचे गोवे तुटोनी जाती. समर्थ म्हणतात, नित्य अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सर्व काही साध्य होते. नाना प्रकारचा गुंता तुटून जातो आणि आपल्यातील सर्व समस्या या नष्ट होतात. सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. समर्थ म्हणतात, सूत गुंतले की ते जसे हळूहळू उकलावे लागते, अगदी त्याचप्रमाणे मन उकलावे लागते आणि मायेतून मन मोकळे करून त्या मनाच्या कलाकलाने घेत त्याला मुळाकडे म्हणजेच त्या परब्रह्माकडे लावावे लागते. सकळ काही कालवले, त्या सकळांचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही. समर्थ म्हणतात, 25 तत्वांच्या मिश्रणाने हे सर्व पिंड ब्रह्मांड पूर्ण झालेलं आहे आणि हे पिंड ब्रह्मांड वेगवेगळ्या शरीरूपांच्या स्थूल विभागाने नटलेले आहेत. काय ते थेंची पाहावे, कैसे ते थेंची जाणावे, सूक्ष्मांची 14 नावे येथेची समजावी. समर्थ म्हणतात, जे जे काही आहे ते या शरीरामध्ये पाहावे, जे जे काही शोधावयाचे असेल ते येतेच म्हणजे या देहात शोधावे. सूक्ष्म अशा मूळ मायेची 14 नावे जी आहेत ती या देहातच समजून घ्यावीत. निर्गुण निर्विकारी एक, ते सर्वांठाई व्यापक, देहामध्ये ते निष्कळंक आहे की नाही. समर्थ म्हणतात, निर्गुण निर्विकार सर्वांठाई व्यापक असणारे एकमेव अद्वितीय ब्रह्मा निष्कलंक असे या देहामध्ये आहे की नाही ते आपण विवेकाने जाणून घ्यावे. मूळ माया संकल्प रूप, ते अंतकरणाचे स्वरूप, जड चेतवी चैतन्य रूप, तेही शरीर आहे. समर्थ म्हणतात, मूळ माया ही संकल्पना असून तेच अंतकरणाचे स्वरूप आहे. जडाला चैतन्य चेतविते ते चैतन्य रूप सुद्धा या शरीरामध्येच आहे. समान गुण गुण साम्य, सूक्ष्म विचार तो अगम्य, सूक्ष्म साधू जाणते प्रणम्य, तया समस्तांसी. समर्थ म्हणतात, समान गुण गुण साम्य सूक्ष्म विचार त्यालाच अगम्यही असे म्हणतात. पण जे साधू हा सूक्ष्म विचार जाणून असतात त्या सर्वांना माझा प्रणाम असो. द्विधा भासते शरीर, वामांग दक्षिणांग विचार, तोची अर्धनारी नटेश्वर पिंडी ओळखावा.
समर्थ म्हणतात, आपल्या शरीरामध्ये डावा आणि उजवा असे 2 विभाग असतात. त्यामुळे आपले शरीर हे द्विधा भासते. पण वास्तविक बघायला गेलं तर ते शरीर एकच असते. तोच पिंडात अर्धनारी नटेश्वर आहे, हे आपण ओळखून घ्यावे. तोची प्रकृती पुरुष जाणीजे, शिवशक्ती ओळखीजे, षडगुणेश्वर बोलीजे तया कर्दमासी. समर्थ म्हणतात, त्यालाच प्रकृती पुरुष म्हणून जाणावे किंवा शिवशक्ती म्हणून ओळखून घ्यावे आणि त्या मिश्रणालाच षडगुणेश्वर असेही म्हणावे. तयासीच म्हणजे महत्व, जेथे त्रिगुणाचे गुणत्व, अर्धमात्रा शुद्ध सत्व गुणक्षोभिनी. समर्थ म्हणतात, त्यालाच महत्त्व असेही म्हणतात आणि तेथेच त्रिगुण गुप्त रूपाने असतात. अर्धमात्रा, शुद्ध सत्व आणि गुणक्षोभिनी ही नावेही त्याला दिली जातात. त्रिगुण चालते शरीर, प्रत्यक्ष दिसतो विचार, मुळींच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे. समर्थ म्हणतात, त्रिगुणाच्या योगानेच आपल्या शरीराचा व्यापार चालतो. त्रिगुण म्हणजेच सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्यामुळेच हे शरीर चालू राहतं. हे तर प्रत्यक्ष आपल्याला दिसूनच येतं. मूळ मायेच्या कर्दमाचेच हे आपले शरीर आहे, हे विवेकाने जाणून घ्यावे. मन माया आणि जीव हाही दिसतो स्वभाव, 14 नामांचा अभिप्राव पिंडी पहावा. समर्थ म्हणतात, मन, माया आणि जीव असेही याला स्वाभाविकपणे म्हणतात. याचप्रमाणे मूळ मायेच्या 14 नावांचा प्रत्यय या आपल्या पिंडाच्या ठिकाणीच पहावा. पिंड पडता अवघेची जाते, परंतु परब्रह्मा राहते, शाश्वत समजून मग ते दृढ धरावे. समर्थ म्हणतात, पिंड पडता सर्व काही जाते, परंतु फक्त परब्रह्मा तेवढे राहते. म्हणून परब्रह्मा एकच तेवढे शाश्वत आहे आणि बाकी सगळं हे अशाश्वत आहे, हे जाणून घेऊन त्यालाच घट्ट धरून ठेवावे. थोडक्यात या समासामध्ये समर्थांनी लोकांच्या स्वभावाची तऱ्हा सांगितली आहे. लोक म्हणतात, आम्हाला देव भेटावा, पण त्यासाठी विचार विवेकाचं साधन सोडून उगीचच लोक बंधनाच्या भानगडीत पडतात. परब्रह्माचा शोध घेण्यासाठी मायेच्या पलीकडे जाऊन मूळ मायेच्या सूक्ष्म 14 रूपांचा अर्थ नीट समजून घ्यावा लागतो. ज्या ठिकाणी आपण गुंतलो आहोत तो गुंता हळूहळू सोडून सावकाश त्या गुंत्याच्या मुळाशी जावे. ते मूळ एकदा का हाती आले की कल्पांतापर्यंत ब्रह्मानंदाचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येत राहतो. विवेकाचा मार्ग धरल्याशिवाय आपल्याला खऱ्या देवाची भेट कधीच होत नाही. त्या देवाला प्राप्त करून घेण्याची साधनही विवेकाशिवाय नीट होत नाहीत. भोळा भाव म्हणजेच अज्ञानाने परब्रह्म प्राप्ती होत नाही. ब्रह्मज्ञान प्राप्तीचा उपाय नीट समजल्याशिवाय ते आपल्याला आत्मसात करता येत नाही. आपल्याला माया ओलांडून त्या मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचणे हेच आपल्या परमार्थाचे वर्म आहे. त्याच्या प्राप्तीच्या अनेक उपायांपैकी अध्यात्म श्रवण हा एक उत्तमातला उत्तम उपाय आहे. मूळ माया ही संकल्प रूप आहे. परावाणीशी स्फुरणारे अंतकरण हे मूळ मायेचे स्वरूप आहे आणि ते चैतन्य आहे. मिथ्या गोष्टीच्या नादी न लागता आपण मायेच्या म्हणजेच त्या 14 संकेताचा शोध घ्यावा. माया सांडून निर्गुण निर्विकार परब्रह्माचा ध्यास धरावा. मायेसह साऱ्या तत्वांचा निराश झाला की शाश्वत परब्रह्म ओळखून त्या शाश्वत परब्रह्मालाच घट्ट धरावे. शिवशक्ती गुणसाम्य हे एकच तत्व आहे, त्यास आपण सूक्ष्म दृष्टीने जाणावे. समर्थ म्हणतात, मातीचा देव आणून त्याचे पूजन करायचे आणि लगेच त्या मूर्तीचे विसर्जन करायचे हे काही आपल्या अंतकरणाला पटत नाही. ज्या देवाची पूजा करायची त्याला टाकून द्यायचे हे काही जीवाला चांगलं वाटत नाही. आपण याचा विचार आपल्या अंतर्यामी करून पाहावा. खरं पाहिलं तर देव काही बनवता येत नाही आणि त्याला टाकून पण देता येत नाही. म्हणून यावर काही विचार करणे हे जरुरीचे आहे. कारण देव अनेक शरीरे धारण करतो आणि ते शरीर धरल्यानंतर तो मागाहून सोडून पण देतो. म्हणजे जन्म आणि मृत्यू
अशी क्रिया आहे. मग देह धारण करणारा आणि तो देह सोडून देणारा तो देव कसा आहे ते विवेकाने आपण ओळखून घ्यावे. देवाचा शोध कसा करावा याची अनेक साधने आणि अनेक निरूपणे उपलब्ध आहेत, पण ती सगळी आपण आपल्या अंतःकरणाने समजून घेतली पाहिजेत. ब्रह्मज्ञानाचा उपाय स्वतःला समजून घ्यावा लागतो. तो ब्रह्मप्राप्तीच्या ज्ञानाचा उपाय दुसरा कोणीच आपल्याला देऊ शकत नाही. ब्रह्मज्ञान हा काही एखादा पदार्थ नाही की ते कोणालाही घेऊन जाण्यास सांगावे. तर सर्वसामान्य सगळ्यांनाच असे वाटत असते की मला प्रत्यक्ष डोळ्यांनी देवाचे दर्शन व्हावे, परंतु देवाच्या खऱ्या दर्शनाचा विवेक हा उपाय अगदी वेगळाच आहे. समर्थ म्हणतात, विवेक विचार करून पाहता जे शाश्वतपणे टिकत नाही त्याला देव म्हणता येत नाही. परंतु लोक काही ऐकतच नाहीत, ते अशाश्वतालाच देव म्हणतात. अशा माणसांना कोणी काय करावे? व्यवहारामध्ये थोर राजे लोक मरून जातात, त्यांची प्रतिमा चित्रे करून त्याला पाहून लोक समाधान मानतात. तसेच आपल्या कल्पनेने देवाची मूर्ती तयार करून त्याला सामान्य लोक देव समजून त्याची उपासना करतात. उपासनेची गती ही अशी आहे. मोठा व्यापार करण्याची कुवत नसल्यामुळे शाई विकण्याचा किरकोळ व्यापार केला तर त्याने राजवैभव कसे मिळेल? म्हणजेच विवेकाशिवाय त्या चित्रांची पूजा करून ब्रह्मज्ञान होत नाही, हे आपण लक्षात घ्यावे. म्हणून समर्थ म्हणतात, अज्ञानाचा भोळा भाव हा अज्ञान रूपच आहे. अज्ञानाने त्या देवाधिदेवताचा कर्ता असणारे परब्रह्म स्वरूप आपल्याला कसे कळेल, ते आपल्याला कसे पावेल? अज्ञानी माणसाला ज्ञान झेपत नाही, तर ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाहीत. म्हणून जे साक्षात्कारी सिद्ध पुरुष आहेत त्यांच्या स्वानुभवाच्या खुणांना आपण मानलं पाहिजे. दृश्य माया बाजूला सारून मूळ परब्रह्मापर्यंत गेल्यावरच आपल्याला समाधान मिळते. असे झाले नाही तर साधक भलतीकडेच घरंगळत जाऊन त्याला समाधान लाभत नाही. मायेचे उल्लंघन करता यावे यासाठी भगवंताला अनेक उपाय निर्माण करणे भाग पडले. साधकाने अध्यात्म श्रवण मार्गाने जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन पुढे वाटचाल करावी. असे केले नाही तर आयुष्यभर त्या परब्रह्माची आणि जीवाची चुकामुक होत राहते. खरी आत्मस्थिती आणि लटकी काल्पनिक अवस्था ही कशी ओळखावी? तर समर्थ म्हणतात, जे मिथ्या आहे त्या वाटेला कधी जाऊ नये. खोट्यांची संगत कधीच धरू नये. खोट्या साधनांचा संग्रह करू नये. खोट्या व्रताधिकांना अजिबात थारा देऊ नये. खोटेही कधीही आणि केव्हाही खोटेच असते. ते खोटे मिथ्या खऱ्याच्या तुलनेत अजिबात तग धरत नाही. अधोमुख मनास म्हणजेच आपल्या बहिर्मुख मनास उफराटे केले पाहिजे. म्हणजेच मनाला अंतर्मुख करून ब्रह्मचिंतनात स्थिर केलं पाहिजे. त्यासाठी अध्यात्म श्रवण करावे, म्हणजे सगळं काही लाभ होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे गुंते आपल्यातील तुटून जातात. ज्याप्रमाणे सुताचा गुंता झाला की तो शांत चित्ताने प्रयत्नपूर्वक सोडवावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनाला अंतर्मुख करून हळूहळू त्याला मुळाकडे वाटचाल करण्याची सवय आपल्यालाच लावावी लागते. मूळ मायेतील सगळी तत्वे ही कालवलेली आहेत. त्यांचं मिश्रण तयार झालं आहे. त्या मिश्रणापासून विश्वातील सगळ्या वस्तू बनल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही ह्या मूळ मायेपासून बनलेली आहे. सर्व प्रकारच्या शरीरामध्ये तेच मिश्रण विभागून भरलेलं आहे. समर्थ म्हणतात, हे मिश्रण कोणत्या तत्वांचे आणि कसे झाले आहे ते येथे या मानवदेहातच पहावे. सूक्ष्मांची जी 14 नावे आहेत ती येथे समजून घ्यावीत. सर्वत्र व्यापून असणारे निर्गुण आणि निर्विकारी असे हे एकच परब्रह्म आहे. ते निष्कलंक स्वरूप या देहामध्ये आहे किंवा नाही याचा आपण तपास घ्यावा. मूळ माया संकल्प स्वरूप आहे. तेच अंतःकरणाचे स्वरूप असून जडाला चेतना देणारे चैतन्य रूपण तेच आहे. संकल्प, अंतःकरण आणि चैतन्य या तिन्ही या शरीरातच आहेत. ज्या अवस्थेत गुण समान असतात त्याला गुणसाम्य अवस्था असे म्हणतात. या साम्य अवस्थेचा विचार अतिशय सूक्ष्म आणि अगम्य असाच आहे. जे साधू पुरुष ही सूक्ष्म अवस्था जाणतात ते सर्वांनाच वंदनीय असतात.
आपल्या शरीराचा डावा भाग आणि उजवा भाग असे दोन अंगे आहेत, पण ते दोन्ही एकरूप आहेत. अगदी त्याचप्रमाणे पिंडात अर्धनारी नटेश्वर असतो हे सुद्धा ओळखून घ्यावे. तोच प्रकृती पुरुष आणि शिवशक्ती आहे. त्याच्या मिश्रणाला षडगुणेश्वर असे म्हणतात. समर्थ म्हणतात, त्रिगुण ज्यामध्ये गुप्त रूपाने गुणतत्वाने राहतात त्यालाच महतत्व म्हणतात आणि त्यालाच शुद्ध मूळ माया समजावे. अर्धमात्रा शुद्ध सत्व गुणक्षोभिनी ही एकाच तत्वाची नावे आहेत. या त्रिगुणांच्या मिश्रणाने शरीर चालत असते. ही गोष्ट तर प्रत्यक्षच दिसत असते. मूळच्या कर्दमाचे बनलेले हे शरीर असे आहे हे आपण जाणून घ्यावे. त्यामध्ये मन, माया आणि जीव या तीन गोष्टी तर या शरीराचा स्वभावच आहेत. अशा रीतीने 14 नामांचा अभिप्राय आपल्या पिंडी पाहून त्याचे अस्तित्व समजून घ्यावे. पिंड पडताच सगळे काही त्याबरोबर जाते, पण परब्रह्म तेवढे जसेच्या तसेच राहते. परब्रह्म हे शाश्वत आहे आणि बाकी सगळं हे अशाश्वत आहे हे समजून त्याला दृढ धरून ठेवावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.